दोनच्या संख्यात विरोध सांगली संघ प्रत्युत्तर दाखल सुरेख पकड मात्र पाहायला मिळते. सुरेख मध्यरक्षकाकडून पकड पाहायला मिळाली. विशाल दोनच्या संख्यात मयूर नाईक दिसतोय सुरेख चढाईसाठी प्रसिद्ध असलेला असा चढाईपट्टू दोनच्या संख्यात विशाल माईकरनं मात्र पहिल्या चढाईपैकी बडा धमाका जर्सी नंबर 5 6 चढाईपट्टू 2-1-2-2-2च्या संचामध्ये बोनस पण ऑन असेल योगेशसाठी. जर्सी नंबर 5 योगेश गाडी दिसतोय स्क्रीनवरती. दोनच्या संचात वेदांत हरमलकर चढाईसाठी. सुरेख सामना पहिल्या वेळेला सेमीफायनलचा सामना एक आकर्षक सामना एक रोमहर्षक सामना पाहायला मिळेल. वेळा अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये पहिल्या सेमीफायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल दिसतोय चढाईसाठी. निखिल उचल बांगडी सुद्धा तिसरी चढाई डू और डायरेक्ट. मयूर नाईक दिसतोय चढाईसाठी डू और डायरेक्ट. आगे कुआ पीछे खाई ये हे डू और डाय. या डू और डाय मध्ये कोणत्या संघावर हावी ठरतोय पाहावं लागेल. मयूर नाईक त्याच्यावर सोपवलेली कर्णधारांनी जबाबदारी चोखपणे मात्र पार पाडावी लागेल. कारण तिसरी चढाई आहे. गुण घेणं अनिवार्य असेल. मात्र तोच प्रयत्न रोखण्याचा प्रयत्न असेल तो वालावल संघाचा आणि सुरेख पकड मात्र पाहायला मिळते. नऊचा हा चढाईपट्टू विशाल मयेकर दिसतोय चढाईसाठी दोनच्या संचात. मागील चढाईमध्ये विचल बांगडी केली होती विशाल याची मध्यरक्षकाकडून. मात्र या चढाईमध्ये विशालकडे अपेक्षा असेल वालावल संघाला एका दुसरा गुण मिळवावा लागेल. दोनच्या संचात वेदांत हरमलकर चढाईसाठी सज्ज. डावे खोलवर चढाईसाठी प्रसिद्ध असलेला हा चढाईपट्टू दोन मध्ये बोनस गुण ऑन असेल. जर्सी नंबर 12चा हा चढाईपट्टू वेदांत हरमलकर दिसतोय आपल्याला स्क्रीनवरती. लागेल छोटापैकीच बडा धमाका वालावल संघाकडून योगेश गाडी दिसतोय चढाईसाठी. और रेड तिसरी चढाई डू और डायरेक्ट. आगे कुआ पीछे खाई ये हे डू और डाय. या डू और डाय रेड मध्ये दोनच्या संख्येत बोनस गुण ऑन असेल विशालसाठी. मात्र दक्ष असं पंचमंडळ पाहायला मिळतंय. बोनसचा अटेम्प्ट जरूर केला गेला. तिसरी चढाई आहे. गुण घेणं अनिवार्य असेल. पाहावं लागेल काय घडणार काय बिघडणार. आणि सुपर पकड मात्र पाहायला मिळते या ठिकाणी. चढाईपट्टू मात्र बाद. दुसरा सेमीफायनलचा सामना दुसरा पुकार पंचक्रोशी जामसंडे विरुद्ध यंगस्टार कणकवली. संघस्थापक संघ कर्णधार. हा सामना संपतात आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना कुवा पीछे खाई ये हे डू और डाय. या डू और डाय मध्ये स्वतः मयूर नाईक घेतोय जबाबदारी आपल्या संघाची. तिसरी चढाई आहे. गुण घेणं अनिवार्य असेल. काय घडणार मागील तिसऱ्या चढाईमध्ये मयूरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं होतं. ह्या तिसऱ्या चढाईमध्ये काय करतोय मयूर आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सुरेख पकड मात्र पाहायला मिळते परशन मयूरकर याच्याकडून. दोनच्या संचात निखिल दिसतोय चढाईसाठी. विरोधात सांगली संघ एक 1/2 सूप मार. 1/2 सूप 1/2 सूप. एक पहिला सेमीफायनल सामना एक जबरदस्त दोनच्या संचात. फोन लाव. योगेश दिसतोय चढाईसाठी.
तिसरी चढाई टू और डायरेक्ट पाहायला मिळते. निखिल दिसतोय तिसऱ्या चढाईसाठी. सन्माननीय प्रसादजी राणे जाधव यांच्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला पाहायला मिळतंय तिसरी चढाई ही आहे पॉइंट घेणं अनिवार्य असेल. मयूर नाईक दिसतोय. मयूर मध्ये मागच्या 2 चढाईंचा जर विचार केला गेला तर मयूरला टॅकल केलं गेलं. दिला जातोय तो दाखल पुन्हा एकदा विशाल मयेकर दोनच्या संख्येमध्ये पाहायला मिळतोय. सन्माननीय प्रसादजी राणे यांचं स्वागत मयूरजी पेंडल राहण्या विनंती असेल की आपण मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. दोनच्या संख्यात नागेश घाडी दिसतोय. खूप वेळानंतर चढाईसाठी दिसतोय नागेश घाडी. दोनच्या संख्यात चढ़ाई डू और डायरेक्ट आगे कुआ पीछे खाई ये है डू और डाई. या डू और डायरेक्ट रेड मध्ये कोणता संघ गुण मिळवते हे देखील पाहावं लागेल. विशालची उचल बांगडी केली जाते मैदानाच्या बाहेर. तिसरी चढाई होती. गुण घेण्याचा प्रयत्न विशालचा होता मात्र रोखला जातोय सांगली संघाकडून. कोणीही मात्र थर्ड तिसरी चढाई डू और डायरेक्ट मयूर दिसतोय. मयूर नाही दिसतोय चढाईसाठी. तिसरी चढाई गुण घेण्याचा प्रयत्न असेल मयूरचा. तोच प्रयत्न रोखायचा असेल वालावल संघाचा. दोन्ही मातबर संघ दोन्ही तुल्यबळ संघ या सेमीफायनलच्या लढतीमध्ये मयूर नाही याच्याकडे पाहायला मिळते. मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होते. 12 नंबर जर्सी परिधान केलेला वेदांत हरमलकर दिसतोय चढाईसाठी. 2-1-2च्या संचात कोण जिंकणार वालावल की सांगली. सांगली की वालावल. दोन्ही मातबर संघ निखिल दिसतोय चढाईसाठी. जर्सी नंबर 14चा हा चढाईपटू. मलकर चढाईसाठी. मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात झाल्यानंतर स्वतः नागेश घाडी दिसतोय चढाईसाठी. कोणताही धोका नंबर नंबर 10 जर्सी नंबर 10चा हा चढाईपटू. 2-1-2च्या संचात पाहायला मिळतो. गिरबा सांगलीचा हा चढाईपटू वालावल संघाच्या मैदानात. दोन्ही संघ तुल्यबळ. दोन्ही संघ मातबर. दोन्ही संघ काही हार मानायला तयार नाही. सेमीफायनलचा सामना आहे. सुरेख पुकार मात्र पाहायला मिळाली. डायरेक्ट तिसरी चढाई आहे. नंबर 14चा हा चढाईपटू भूत टिपल्याचा दावा करतोय. वापसीचा बिगुल वाजवला जातो वालावल संघाकडून. त्याला फुल हाऊस फुल सेट मध्ये पाहायला मिळतो वालावल संघ. 2-1-2-2च्या संचात यानंतर होणारा दुसरा सेमीफायनल सामना हेमस्टार कणकवली विरुद्ध जामसंडे पंचक्रोशी. संघ स्थापक संघ करणार. सामना संपताच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोनच्या संचात योगेश घाडी दिसतोय चढाईसाठी.
एकदा वेदांत दिसतोय चढाईसाठी. कोणताही धोका न पत्करता वेदांत चढाई करतोय, कारण मयूर नाईक मैदानाच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा विशाल मयेकर दिसतोय चढाईसाठी 2-2च्या संचात. विशाल दिसतोय चढाईसाठी, कोणताही धोका न पत्करता. दोन्ही संघाचा मानस दिसतोय. तिसरी चढाई थर्ड रेड वेदांत दिसतोय. ही चढाई निश्चितच सामन्यातील निर्णायक चढाई ठरू शकते. वेदांत हरमलकर तिसऱ्या चढाईसाठी संघाची जबाबदारी मात्र स्वतःच्या खांद्यावर घेतोय. भारतामध्ये पदार्पण केलेला हा वेदांत हरमलकर चढाईसाठी सज्ज. वालावल संघाच्या मंडळात 2-1-2-2च्या संचात. वालावल संघाचा देखील प्रयत्न असेल की या चढाई पटुडं रोखण्याचा. वेदांत दिसतोय चढाईसाठी, बिगुल वाजतोय. सुपर टॅकल ऑन असेल देखील जर पकड झाली तर सुपर टॅकलचे 2 गुण मिळतील सांगेले संघाला. दुसरे हात मध्ये एक योग्य उभा राहतात ते वालावल संघ. मात्र वापसी करताना इथे पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं पंच घोषित करताय आणि 5 मिनिटांमध्ये एक योग्य रणनीती आपण वालावल संघ मात्र ती अंमलबजावणी करताना पाहायला मिळतोय. कुठलाही दावा करतोय आणि विशाल मयेकर उत्तर दाखल. पुन्हा एकदा योगेश दिसतोय चढाईसाठी. जर्सी नंबर 5-6 सन्माननीय अनिलजी हळदेव यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. मी सन्माननीय रोपार करायचा आहे. कलेतील एक लोकप्रिय नेतृत्व सन्माननीय अनिलजी हळदेव यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे, सन्मान होत आहे. प्रथम दाखल पुन्हा एकदा सुपर टॅकल होतोय की काय पाहावं लागेल. सुपर डुपर टॅकल पाहायला मिळतोय मयूर नाईक याच्याकडून. सेमीफायनलचा सामना 2 गुणांची कमाई केली. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना एक आक्रमक पवित्रा आजमावला जातोय सांगली संघाकडून. शेवटची 3 मिनिटं शिल्लक. पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ फायनल मध्ये धडक मारत पाहावं लागेल. पुन्हा एकदा जर्सी नंबर 5-6 चढाईपट्टू योगेश गाडी, छोटा पॅकेज बडा धमाका, सुपर टॅकल ऑन असेल सांगली संघ. मागच्या चढाईमध्ये जी कामगिरी मयूर नाईकने करून दाखवली तीच कामगिरी या चढाई देखील मध्ये करावी लागेल, कारण शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक. मयूर नाईकवर जबाबदारी झाली. तीसरी चढाई 2 और डायरेक्ट आगे कुआ पीछे खाई. हे 2 और डाय जर्सी नंबर 11चा हा चढाईपट्टू गुण घेणं अनिवार्य असेल. शेवटच्या काही मिनिटांच्या खेळामध्ये चढाई निर्णय करू शकते. मात्र फिरोबा सांगली संघाने सुरेख पकड मात्र पाहायला मिळते. वालावल संघाकडून वापसीचा बिगुल वाजवला जातोय. सुपर टॅकलवर दारंदार असेल मयूर नाईक याच्यावर फिरोबा सांगली संघाकडून. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं शिल्लक. शेवटच्या 2 मिनिटं शिल्लक असताना मयूर नाईकला एक चमत्कार मात्र करावा लागेल. 2 खेळाडू शिल्लक आहेत ते सांगली संघाच्या मैदानात. योगेश्वर मात्र निघाला नाही. सामना संपायला शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक. नाईक मात्र स्वतः जबाब प्रयत्न रोखण्याचा असेल तो वालावल संघाचा. दोन्ही मातब्बर संघ, दोन्ही तुल्यबळ संघ या पहिल्या ओळीला भालचर रक्षक 2000 थर्ड रेड. तिसरी चढाई 2 और डायरेक्ट आगे कुआ पीछे खाई. ये है 2 और डाय. सुपर टॅकल होता की काय काय बिघडतंय. विशालचा प्रयत्न अजूनही चालू आहे. मयूर नाईक मात्र आपल्या गावाला चांगली कामगिरी करतोय. एक निर्णय
मात्र मयूरला रोखावं लागेल. दुसरा सेमीफायनल सामना पंचक्रोशी जामसंडे विरुद्ध यंगस्टार कणकवली संघ. हा सामना संपताच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यंगस्टार कणकवली विरुद्ध जामसंडे, पंचक्रोशी जामसंडे. बरोबर सुटलेला सामना फाल्कन रंगसंघ 2026 चा हा सामना पहिला वेळेला बरोबर सुटलेला सामना मात्र पाहायला मिळतोय. बोनस 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 हे बोनस 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 काय